अर्धवट राव मी सादर करतो, पण त्यासाठी कोणीतरी मला तुमच्यापैकी मदत करणार. कोण तुमच्यापैकी मदत करणार? अतिउत्साही कोण प्रेक्षक आहेत का? हॅलो हॅलो, तुम्ही अतिउत्साही सगळ्या ठिकाणी सांगते, तुम्हीच या ना. या तुम्ही या. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. या इथे. काय घाबरायला झालं तुम्हाला? नाही म्हणजे असं कसं एवढं नाही घाबरत. नाही घाबरायचं काही कारण नाहीये. हे बघा काय आहे, अर्धवटराव माझ्या बरोबर नाही आहेत म्हणून मला नाही म्हणजे काय, तुम्ही फक्त अर्धवटराव सारखं करायचंय. म्हणजे मी काय करीन, तुमच्या मानेला असं थोडस दाब देईन. सर थोडं खाली घ्या. थोडं जर इकडे बघा, जर तेल घे. अरे का तू स्पार मध्ये गेलायस काय? मालिश करायला बसवलं तुम्हाला? नाही जर बरं वाटलं मग. मी दाबलं की एकदा तोंड उघडायचं. गुदगुले होते. अरे तू पण रे. अरे काय करू, गुदगुले होते ना मला सर. अरे गुदगुल हा ऐकणार नाही सर. इकडे दाबण्यापेक्षा इकडे दाबायला जाईल ना. शेवटी इथेच दाबायला लागेल तुला. नाही राबवून घेता मारता. नाही एक काम करूया याला आपण यंत्रच लावूया. अर्धवटराव जरा माझ्याकडे बघायचं. अर्धवटराव अरे त्या मुलींकडे बघून डोळा काय मारतोय? मी मारला तर चालतो, तुम्ही मारू नका, लोक चकलेनी मारतील. हे बघ अर्धवटराव जरा म्हणजे आज काय आवडाबाई आली नाही म्हणून तुम्ही काय वाटेल ते करायचं. काय म्हटलं? आवडी आपली आवडाबाई नाही आली. आपली काय, माझी आहे ती. अरे तुझीच आहे म्हणजे तेच ते काय, तुमच्या अकोल्याला मी म्हटलं तर माझी. अरे काय वाटेल ते काय बोलतोस? वाजले किती सांग बरं? वाजले किती? अरे वाजले किती? 12. अरे मी घड्याळात तुला वेळ विचारली. आज वेळ विचारताय, उद्या माझा कत्ता विचाराल. पत्ता विचारीन. मग कत्ता शोधत माझ्या घरी याल. अरे मग येईन ना. मी घरी नसेन, मग माझी बायको असेल. मुली पोचायच्या आधी मी पोचलो पाहिजे, नाहीतर मी पुरा पोचेन. हे आणि तुम्ही पोचायच्या आधी मला माझ्या घरी पोचू द्या. बायको एकटी आहे माझी. अरे तात्या. शरद उपाध्ये सरांकडे यायचे. सर तुमच्या